नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर। तर आजचा दिवस मला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातली सर्व इच्छा पूर्ण होत। तर पहिल्यांदा कधी नाश्ता करते, नंतर भेटते, कारण की रविवार आहे, मग सुट्टीच्या दिवशी उठायला वेळ झाला की सगळ्याच गोष्टींना वेळ होतो। इथे मी गहू आणलेले आणि तेलाचं पॅकिंग आणलेलं आहे, गव्हाचं दळप करायचं आहे। हा कणी डबा रिकामा झालेला हा घासून ठेवलेला आहे, तर वर लॅपटॉपवर ठेवायचा आहे। चला आवडते। हां आले। बांबू स्लॅबला आणलेले मी, ते कट केलेले तुकडं तुकडं उरले। असू दे की अजून एक पोतं देऊ, अजून एक पोतं छोटे छोटे तुकडं चांगले आहे, त्याचं मी काहीतरी करणार आहे, बघू यूट्यूबला बघून काय आलं तर आलं, म्हणजे खराब आहे ते चुलीत घालायला ठेवणार आहे। तेच की भरून फक्त ठेव, मी आणते नंतर। हे की पिलू ते भरून तेवढं ठेव, मी आणते। पटापटा नाश्ता करूया, आल्या की नाही भूक लागली म्हणणार लगेच। पोतं 3 भरायला पाठवलं ते बांबूचे। तर मी पोहे भिजवलेले आहेत, त्यात मीठ आणि साखर थोडीशी टाकलेली। इकडे मी तेल ठेवलेलं आहे, कढीपत्ता नाही, बटाटा पण नाही आहे, कारण आज सगळं आठवडा संपलेला, रविवार बाजार आमच्या इकडलाच, त्यामुळे सगळं संपलेलं। आणि शेंगदाणे आहेत, पण शेंगदाणे नीला आवडत नाहीत पोह्यामध्ये, त्यामुळे ते नाही घालणार, साधं सिंपल पोह्याचं बनवणार। शेंगदाणे घालू तुला पोह्यात, शेंगदाणे नको नको, मला राहू दे, तुला एकट्याला कसं काढून देणार। देवपूजा पण झालेली आहे, आता फरशी पुसून घेऊया। मम्मा कुठे काय करायचं का ते? भाजल बा धूळ 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 आला ना। मोडची कणी आमटी फोडणीला टाकलेली, आता मेथीची भाजी करूया। आता शेतातली मेथीची भाजी टाकते। काय म्हटलं कसं लावून घेतलंस, सारखं काय ना काय तर लावून घेत। हे बघा थोडीशी एकदम कोथिंबीरचे पण हे आलेले, ढाळ आलेले, ती मेथीची भाजी। एवढी अशी मोठी बाहेर विकत भेटली तर ही एक पेंडी आहे।
केवढी मोठी आहे बघा. आणि आता आमच्याकडे ह्याला की वरण्याच्या शेंगा म्हणतात आणि पावटा पण कोण कोण म्हणते वाटतं, पण आम्ही तर कधी वरण्याच्याच म्हणतो. हे आमच्या बांधाचे आहेत, एवढ्या भेटलेले आहेत. हे आता मी उद्या करणार, भरून ठेवते या ठिकाणी. बाजारात 40 रुपये पावशेर वरण्याच्या शेंगा एवढ्या महाग. मेथीची अर्ध्या पेंडीची भाजी आत्ता करणार आणि अर्धी पेंडीचं कधी उद्या काहीतरी पराठा वगैरे काहीतरी बनवेल मेथीचं. कारण रोज रोज कधी काय मेथीची भाजी म्हटलं की कुठला पण एकसारखं असं म्हटलं की कंटाळा येते. आणि आता शेतातलं चालू झालं की नाही, आता काय वरणा पोकळ्याची भाजी, मेथीची भाजी असं मग तेच एकच कधी खाऊन कंटाळा येते. त्यामुळे वेगवेगळं असं काही करते. भाजी निवडून घेते आणि फोडणीला टाकते. कोथिंबीर पण त्यात घातली. मला वाटलं की नाही 1-2च डाळ आलं असेल त्या मेथीच्या भाजीत ना, तर एवढी असं आईने घातली. तर सुगंध इतका खमंग आहे ना, असं भारी वाटते. आता मशीन लावलेलं आहे बाहेर, फरशा पण पुसून वगैरे सगळं झालेलं आहे. आता का नाही मेथीची भाजी फोडणीला टाकते आणि सरबत करूया. सरबत करायला काय पाहिजे म्हणा? बर बर तुमचा नियम म्हणा सरबत आला. साखर चहा मागायचं का? करतो 7 जण. त्याला सरबत कॅन्सल करूया, करून ठेवते. चहा ठेवायला सांगितलं त्या लोकांना. चहा पाहिजे. शेंगदाण्याचं कूट करून ठेवला की नाही बरं पडतं. कधी पण शेंगदाणे भाजले की नाही त्याचं साल नाही काढायचं, कारण सालामध्येच की प्रोटीन्स असतं. सालासाठी फक्त किडलेले शेंगदाणे काढायचे आणि साल असेल की नाही असं बारीक करायचं. आणि बारीक करताना पण अगदी पावडर नाही करायची, असं छोटे छोटे कणी कण राहू द्यायचे. म्हणजे त्याला आपण आमच्याकडे भरड म्हणतात शेंगदाणे. तर असं कण राहू द्यायचं, म्हणजे भाजीत वगैरे घातलं का नाही ते दाताखाली ते भाजलेले शेंगदाण्याचे असे छोटे छोटे कण आले की नाही त्याचं खमंगपणा वाटतं. तू मेथीची भाजी खाणार ना? मेथीची भाजी खाणार आहेस ना? मेथीची नाही तर मग अंडी घेऊन आंबे फुलं घाला मस्त किती आलं चहा दिला. म्हणजे त्यांची भाजी पण खाणार आल्याचा चहा. हा सरबत का तुम्ही असं फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे दुपारी घ्यायला पाहिजे. अजून भांडी पडले चहाची नाश्त्याची अजून भांडी पण आता का नाही पहिला भाकरी करणार ओटात. मग भाकरी झाल्यानंतर तुम्ही ओटाने भांडी करणार. आता काय बाकीची सगळी कामावाजी झाली तर तेवढंच राहिलेलं आहे भाकरी भांडी आणि ओटा.
तेलपेंट ठेवलं. त्या भाकरी झालेल्या आहेत माझ्या. मी 2 अंड्याचं ऑमलेट करूया. तेवढंच भाकरी झालेल्या तव्यातच मी आता करणार आहे. हा चला सगळी कामं माझी आवरलेली आहेत. चला सगळी कामं माझी आवरलेली आहेत. ह्यासोबतच आजचा ब्लॉग पण इथे करते. पुन्हा भेटून धन्यवाद.